राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा असं असं कुठे आतापासूनच आमच्या खेळात ये तसं बहिर्जी गुरवायला म्हटलं राज उद्यापासून येतो की जी काय नाही बापाला सांगावा गेला असता राज बापाला सांगून उद्यापासून येतो की जी राजे म्हणजे ठीक आहे ये उद्यापासून बहिर्जी जायला म्हणाला कसा पाऊल गेला अचानक काय म्हटलं कोणास ठाऊक बहिर्जी पुन्हा माघार आला राजाला म्हणाला राज एक सांगू का राजा म्हणजे बोल नाही कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा त्या दिवसात मोर ओरडत नाही तुम्ही जाणता माणूस कायचा मोराचा आवाज ऐकायचा तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठलं ऐकत सुंदर राजाने माणसं ओळखली कशी घराघरातली गिरकारातली याचं ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला जगाच्या पाठीवर अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात पैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नाईकांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो इस्रायलची मोसाद पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहिले शिवाजी महाराज व्हिएतनाम एवढंच राज्य आहे पण गेली 36 वर्ष झाली अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनतीला झुंजवत आहे 36 वर्ष झाली बलाढ्य अमेरिका एवढ्याशा व्हिएतनामला पराभूत नाही करू शकली याचं कारण काय असं त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं त्यांचं नाव होतं हू ची मिन्ह आणि हू ची मिन्ह सांगतात आम्ही 36 वर्ष अमेरिकेपुढे नमलो नाही पराभूत झालो नाही याचे एकच कारण आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व्हिएतनामसारखं राज्य महाराजांकडनं प्रेरणा घेतं अमेरिके बरोबर लढत राहतं कोण प्रेरणा कोण लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केली आणि सगळा बंगाल संतावला बंगालमध्ये भंग चळवळ चालू झाली आणि या भंग चळवळीला प्रेरणा मिळाली म्हणून रवींद्रनाथ टागोर आणि कविता लिहिली ही छत्रपती शिवाजी महाराजांवर जयोस्तव शिवराय आणि ही कविता पूर्ण बंगालभर भंग चळवळीच्या वेळी गायली जायची रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात की हा देश नाना पंथांचा विविध जातींचा अनेक धर्माचा या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण हे एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण आणि एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण पण हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने इथं करून दाखवलं केवढं महान अहो तामिळनाडूमध्ये जाती विरोधी चळवळीला गती आली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर नाटक तयार केलं आणि या नाटकाचे प्रयोग करताना या नाटकामध्ये महाराजांची भूमिका केली ती गणेशन नावाच्या अभिनेत्याने हे गणेशन म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील या गणेशन यांनी ती महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर गणेशन यांना लोक कायमचे शिवाजी गणेशन म्हणूनच ओळखायला लागले तामिळनाडूमध्ये महाराजच प्रेरणा देतात आजही आम्ही तो विचार कधीतरी लक्षात घेतला इंग्रजांच्या राजवटीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसांना नजर कैदेत असताना नेताजींच्या हाती शिवचरित्र लागलं वेषांतर केलं नेताजी बाहेर पोहोचले आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि या आझाद हिंद फौजेच्या आझाद सैनिकांना त्यांनी एकच महामंत्र दिला नेताजी सांगतात या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा एकच मंत्र आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अहो एवढंच नाही जर्मनीला हिटलरची मदत मागायला गेले नेताजी हिटलरकडे गेले त्यावेळी हिटलर एक पुस्तक वाचत बसला होता नेताजी आल्याचं पाहिलं त्याने हातातले पुस्तक बाजूला ठेवलं नेताजींचं आदत स्वागत केलं आणि स्वागत झाल्यानंतर हिटलरने नेताजीला विचारलं बोला नेताजी काय काम काढलं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले तुमचा आमचा शत्रू आहे इंग्रज आमच्या माथ्यावरचं पारतंत्र्य आम्हाला हटवायचं आणि त्यासाठी मी तुमच्याकडे मदत मागायला आलो हिटलरने हे ऐकलं शेजारी ठेवलेलं पुस्तक परत हातात घेतलं आणि हिटलर नेताजीला म्हणाला नेताजी मी काय वाचतोय तुम्हाला माहिती आहे का नेताजी म्हटले काय आणि हिटलर सांगू लागला मी गुरिल्ला युद्धतंत्राचं पुस्तक वाचतोय नेताजी हे गुरिल्ला युद्धतंत्र
शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, नेताजी तुमच्या शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राच्या बळावर मी माझ्या सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकलो की आपण जग जिंकू शकतो. नेताजी तुमच्या शिवचरित्राच्या बळावर मी माझ्यामध्ये महत्वाकांक्षा रुजवू शकलो की आपण जगजेता होऊ शकतो. नेताजी ते शिवराय तुमच्या देशाची असून तुम्ही माझ्याकडे मदत मागायला येताय, हेच मला खरं वाटत नाही. नेताजी, आज सगळं जग महाराजांचा अभ्यास करतंय. आम्ही कुठे आहोत, आम्ही काय करतो आहोत याचं चिंतन मंथन कधीतरी आम्हाला करायला हवं, कधीतरी करायला. 350 वर्षापूर्वी महाराजांनी असा कुठला क्षेत्र नाही, कुठला प्रांत नाही या क्षेत्रात महाराजांनी सर्वोच्च कार्य केलं नाही. एक विलक्षण स्वराज्य आणि त्या स्वराज्याचं सुराज्य म्हणजे लोककल्याणकारी राज्य महाराजांनी निर्माण केलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर परवा अमेरिकन तत्वज्ञ भारतामध्ये आला होता. तो असं म्हणाला की तुमची भारतीय पोरं भाग्यवान, कारण आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला आम्हाला काल्पनिक सुपरमॅन तयार करावे लागले. आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला आम्हाला काल्पनिक रॉबिनहुड बनवावे लागले. आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला आम्हाला काल्पनिक स्पायडरमॅन तयार करावे लागले. तुमची पोरं भाग्यवान, तुमच्या पोरांना प्रेरणा द्यायला खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या मातीत जन्माला आले. महाराजांचं चरित्र पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणार. खरं तर तुम्ही काम कसं करताय, तुम्ही किती काम करता हेही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं. या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधी ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधी ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. साधी गोष्ट आहे. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतरा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतरा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. महाराजांच्या यशाचं सूत्र काय? भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात. याच्या बळावरच महाराज यशस्वी झाले. आणि बघता बघता या भूमीमध्ये 32 तरी सुवर्ण सिंह उभा राहिलं. या लोककल्याणकारी स्वराज्याचे राजे छत्रपती झाले. या ब्रँच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी या घटनेचे वर्णन केले. महाराजांचा राज्याभिषेक झाला, पण महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेब जंग पछाडत होता. काही करून महाराजांचा राज्याभिषेक होता कामा नये. आणि महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी औरंगजेबानं त्याच्या दूध भावावर सोपवली. त्याचा दूध भाऊ इथंच राहत होता. श्रीगोंद्याच्या शेजारी बहादूरगड नावाचा किल्ला आहे. तिथं त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरदार नाव आहे. खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, पण नाव जोरात आहे. म्हणजे पूर्वी आपली नावं जोरात असायची. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडकोजी. म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणा वच लागायचं. आता हाजी हांजी करण्याशिवाय आम्हाला उद्योग नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. महाराजांनी स्वाभिमान दिला. काय नाव? खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. त्याच्यावर जबाबदारी महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. पण तरी राज्याभिषेक झाला आणि औरंगजेब भयान संतापला. त्यांनी खरमरीत पत्र या बहादूर खानाला पाठवलं. अरे तू करतो काय? राज्याभिषेक झाला. या बहादूर खानाला औरंगजेबाला उत्तर पाठवलं, हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. काय अलौकिक उत्तर दिले. तो सांगतो मी उत्तरेकडनं इकडून प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती
भावी भावे. आता त्यांना मग अडवणार तरी कोण? पत्र पाठवलं खरं, पण औरंगजेबाचा संताप गेला नाही. त्याचा संताप धगधगत राहिला आणि बहादूर खानाला कळालं औरंगजेबाचा आपल्यावरचा राग जर असाच राहिला तर आपलं काही खरं नाही. काही करून औरंगजेबाचा आपल्यावरचा राग घालवला पाहिजे. आता राग कसा घालवायचा हे त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे टेबला खालून गेलं म्हणजे टेबलावरून काम होतं. पैसा म्हटलं की औरंगजेब हरकायचा, दुखरी नसतेच. या बहादूर खानानं काय केलं? आपल्यावरचा औरंगजेबाचा राग जावा यासाठी लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूर गडावर मी 1 कोटी नगद गोळा करून ठेवले आणि 200 लक्ष्मी घोडी, बस एवढा पावसाळा संपू द्या. हे 1 कोटी नगद आणि 200 घोडी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबाला पत्र वाचलं, 1 कोटी नगद भले पटे, शाबास शाबास, दे लवकर 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 पाठवून दे. आणि इथलं पुढे जरा नेत्रा 1 कोटी म्हणल्यावर औरंगजेब पागळला. पण बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येतेच आणि राजे म्हणाले, हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे, आणतो. काय उत्तर आणतो, कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले, नाही महाराज बरोबर आहे तुमचं, पण जरा दिवस पावसाळ्याचे, मलाही सर्दीची ॲलर्जी आहे, एवढा होऊ द्या ना पावसाळा, मग बघू ना नंतर. अजिबात नाही. महाराज सांगतायत हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे, आणतो. आणणे सोपं आहे नाही हो. 35,000ची खरी फौज आहे. 35,000 फौजेच्या ताबडीतनं 1 कोटी आणायचे तर किमान 50,000ची फौज पाहिजे. मग महाराजांना त्यावेळी 50,000ची फौज आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य शेतीवाडी करायला आपापल्या गावी गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं? मग पण आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली तर राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असते. खरं तर महाराजांनी राज्याचं व्यवस्थापन आणि प्रशासन इतकं अप्रतिम लोककल्याणकारी केलं होतं की या देशाची राज्यघटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय, या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. महाराज पन्हाळ्यावर अडकले, सिद्धी जवळपास 65,000 फौजेविषयी आला. महाराजांना कळालं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे आणि त्या दिवशी राजाने बोलावणं झालं, हो भाऊ आपल्यासारख्या दिसणाऱ्या, हो भाऊ आपल्यासारखंच वागणाऱ्या आणि आपलंच नाव धारण करणाऱ्या शिवा काशीतला. शिवा येताच राजा बोलावणं ठरलं, हो शिवा, शिवा तू हुबहू आमच्यासारखा दिसतोस. शिवा आमचं रूप घेशील? हे शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील? हे शिवा मरायला तयार होशील? शिवा म्हणला होतो, झाला, गेला, सिद्धीच्या हातून मारला गेला. मला राऊंड प्रश्न पडतो, 6 महिन्याची ओळख आहे शिवाजी महाराज आणि शिवा काशी, 6 महिन्याची. त्या शिवा काशीच्या उरात महाराजांनी असं काय केलं असेल की शिवा काशीत मरायला तयार व्हावं? त्याच वेळी महाराज बाजीप्रभूंच्या सोबतीनं पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून विशाळगडाच्या रोखाने निघाले. 21 तास अखंड प्रवास करून मासाच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी चावू लागले. शत्रू पाठलागावर आहे. तसे बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, राजे मी फौज आपण पुढे निघा, मी त्या फौजेविषयी आम्ही ते चुंबितो. राजा म्हणे नाही बाजी, सगळे सोबत लढू. आणि कडाडले बाजीप्रभू, नाही राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघाला. निम्या फौजेविषयी राजे निघाले. निम्या फौजेविषयी बाजीप्रभू गजाकिंडीमध्ये झुंजत राहिले पण लोकांचा प्रभाव वाढला. तुंबळ युद्ध झालं. बंधन फौज फुलाजी प्रभू बालाजी जायबंदी झाली पण तरी बाजी कड्यात राहिले. जाऊन सांगा काही आम्हाला
जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोपर्यंत आवाज आमच्या कानावर पडत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले. कसली निष्ठा, हसत हसत मरणाला सामोरे जाणारी शिवा कशी. तुम्ही पुढे निघा, आम्ही सुचितो मरितो आमच्या मुला लेकरांसाठी. महाराज साहेब सबन कोण विश्वास आहे या निष्ठेवर तर हे स्वराज्य उभा राहील. बाजी प्रभू फुलाचे प्रभू मानले गेले आणि तदनंतर महाराज बाजी प्रभूंच्या सिंध या गावी त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला गेले. कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू आणि फुलाचे प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ज्यांची मुलं तरुण आहे त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं अजून लहान आहेत पण ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांचं काय. महाराजांनी आपल्या सैनिकांच्या मुलांसाठी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय जिथं सैनिकांच्या मुलांचं संवर्धन, संगोपन, शिक्षण आणि प्रशिक्षण स्वराज्याकडून केलं जायचं. ती मुलं योग्य वयात आली की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही आणि तो युद्धावर गेला, मारला गेला. आता घरी फक्त विधवा पत्नी. आता त्याच्या पश्चात तिचं काय. महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. 350 वर्षापूर्वी पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धावर असताना मारला गेला तेव्हा त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नींचंही झालं. आता काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला. आता घरी फक्त वृद्ध माता पिता आहे. आता त्या मुलाच्या पश्चात त्यांचं काय. महाराजांनी आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी अडीशेरी नावाची योजना चालू केली आहे. दरमहा त्या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य स्वराज्यातून दिलं जायचं. पोरापासून थोरापर्यंत महाराजांनी सगळ्यांची काळजी घेतली. म्हणूनच तर इथला प्रत्येक जण मरायला तयार झाला. हंबीररावांना विचारलं, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे, आणतो का. ते या प्रेरणेतून. पण रायगडावर फौज 10,000. हंबीररावांनी काय केलं, या 10,000 फौजेचे 2 भाग केले. त्यातले 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. उरलेल्या 9,000 फौजेचे 2 भाग. एक भाग केला 7,000चा, दुसरा भाग केला 2,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावरून खाली उतरले, पुण्यात आले आणि पुण्यात सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत ते बहादूरगडाच्या अलीकडं कुरकुंब नावाचं गाव आहे त्या कुरकुंबला येऊन थांबले. कुरकुंब पासून बहादूरगड एका झेपेचा आणि उरलेली 7,000ची फौज घेऊन हंबीररावांचा सेनापती तो रायगडावरून उतरला, पुण्यात आला आणि पुण्यातून पुणे नगर हायवेनं म्हणजे रांजणगाव शिरूर करत तो नगरला पोहोचला आणि नगरवरनं श्रीगंगेच्या म्हणजे बहादूरगडाच्या दिशेनं वळाला. आता जसा जसा बहादूरगड जवळ आला या 7,000 मराठ्यांनी कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल कसे बजवायला सुरुवात केली. अवघा कल्लोळ उठला आणि मराठ्यांचा हा कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला आणि एक हेर धावत धावत बहादूरखानाजवळ पोहोचला. हुजूर केव्हा ते आले. कोण. मराठे हुजूर. मराठे दिवसा. ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले. आणि खरं आहे बरं महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. अमावस्येच्या किरण काळोखाचा फायदा उठवून मनभर शत्रूवर कणभर मराठे तुटून पडायचे. किती कळायचेच नाही आणि बघता बघता कल्लोळ करून निघून जायचे. महाराजांच्या लढाया त्यासाठी साऱ्या रात्रीच्या. बहादूर खानाला माहिती होतं मराठे दिवसा येतच नाही, मराठे रात्रीच येणार. पण जसा हर हर महादेवचा आवाज त्याच्या कानात घुमला त्याला कळून चुकलं. आले मराठे खरंच आले, पण ज्या तिथे दिवसा आले म्हणजे भयानक आले असणार. कारण आपली 35,000ची खरी फौज इथं, आपल्या 35,000 फौजेची लढाईला मराठे दिवसा आले
म्हणजे मराठे 50,000 तरी असणार. बहादूर खानानं काय केलं, आपली 35,000 फौज बाहेर काढली, वॉचमन गेटवर ठेवले तिथं आणि निघाला तिथून मराठ्यांच्या रोखानं. 35,000 फौज, एकूण 7,000 मराठे दोन्ही तावातावर निघाल्या. बहादूर खानाचा आक्रमण यलगार, इकडून मराठे हर हर महादेव जय भवानी, बघता दोन्ही फौजांनी सांगणाऱ्या आता तू बळी होणार, बाहेर तू चक्र निघणार. कळला बहादूर खान आक्रमण, उसळले मराठे हर हर महादेव, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला. भागो छत्रपती शिवाजी मराठे पुढं, मोगल मराठे पुढं, मोगल मागं. त्या बहादूर खानाला काय कळेल, 3-4 मैल मराठे पुढं. आता मराठे थांबायचं नावच घेईनात. मग बहादूर खान म्हणा रुक जाओ गए भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच हे पळून गेले. चलो वापस. बहादूर खानानं आपलं सैन्य वळवलं आणि निघाला बहादूरगडाच्या रोखानं. 1-2 मैलच गेला असेल तोपर्यंत त्याचा ढेर मागून ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खानाला समजेला आणि काय पद्धत आहे का, अशाच जगाला लढाई काय असेल तर लढा मला समोर. पण आता मराठे परत माघारी आले. म्हणल्यावर बहादूर खानानं पुन्हा आपलं सगळं सैन्य वळवलं, निघाला मराठ्यांच्या दिशेनं. आता मराठे तावा आता घुसायचं कापायचं. बहादूर खान सुद्धा संतापलेला. बघता दोन्ही फौजांनी सांगणाऱ्या आता तू बळी होणार, बाहेर तुम्हाला चक्रावणार. कळला बहादूर खान आक्रमण, उचलले मराठे जय भवानी, उचलले समशेर आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो. आला परत मराठे पुढं, मोगल मागं, मराठे पुढं, मोगल मागं. 2 मैल 3 मैल 4 मैल 5 मैल मराठे मागं वळूनच बघेना. मग मात्र बहादूर खान म्हणला रुक जाओ गए, मराठे भाग गए, अब नहीं आएंगे वापस, चलो. तो वळाला मागाई बहादूर गडाकडे. पण 3-4 मैलच गेला असेल, त्याचा मागचा हे परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान संतापला. अरे काय प्रकार काय लपाछपी चालली काय. पण आता येताय म्हणल्यावर माघारी गेलं पाहिजे. त्या बहादूर खानाला आपलं सैन्य परत मराठ्यांच्या दिशेने वळवलं. पण जाता आपल्या सैनिकांना सांगितलं, ध्यान रखो, सजग रहो. सैतान हे मराठे कुठे उभा होता, कुठूनही गायब होता. पोटात काय नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात, दुश्मन संपवतात आणि मग मागायला फिरतात. आता काय व्हायचं ते होतं. सरळ घुसायचं आणि कापायचं. मराठ्यांनी सुद्धा ठरवलं, 2 वेळा हुलकावणी दिली. आता सरळ घुसायचं आणि कापायचं. दोन्ही फौजांनी सांगल्या आता तुम्हाला होणार, बाहेर तुम्हाला चक्री, कडाडले मराठे हर हर महादेव, उसळला बहादूर खान यलगार, तलवारी उचलल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो. पण आता बहादूर खानानं ठरवलं काय व्हायचं ते होऊ. आता जातील तिथपर्यंत तानाची, जातील तिथपर्यंत बास, नाहीतर हे दिवसभर असेच खेळवत राहतील आपल्याला. ठरलं. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 2 मैल झाले, 4 मैल झाले, 5 मैल झाले, 10 मैल झाले. मराठे पुढं मोगल मागच. बघता मराठे नगरला पोहोचले. बहादूर खान मागच. मराठ्यांनी नगर सोडलं, शिरूर गाठलं. बहादूर खान मागच. जसे मराठी शिरूर सोडून पुढे आले, बहादूर खान शिरूरला पोहोचला. तसा त्याचा एक सरदार म्हणला, हुजूर गए मराठे, अब वापस लौट चलते तुगा. काय व्हायचं ते होऊ दे, पण आता जाते तिथपर्यंत ताणायचं बास, आता सोडायचं नाही. बहादूर खान ऐकायला तयार नव्हता. तोपर्यंत मराठ्यांनी रांजणगाव सोडलं. बहादूर खान मागच. रांजणगाववरून मराठे पुढे आले, पुण्यात पोहोचले. बहादूर खान मागच. आता मराठे जसे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात आणि उरलेले मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आला खरा, पण त्याला मराठे कुठे दिसत ना. यही तो थे, कहा गए, ढूंढो. 35,000 सैन्य मराठ्यांना शोधायला लागलं, पण सापडतील ते मराठे कसले. वैतागला बहादूर खान शोधून, पण मराठे सापडेनाच. त्या बहादूर खानाला कुठे माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3घच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. 4थ्याचे काम शोधून सुद्धा मराठे गवसेच ना. मग मात्र बहादूर खान म्हणला, जीतम जीतम चेतम, बड़ी जीत मिली हमें. मराठे भाग गए, मराठों को भगा दिया. खास
हमें जीत मिली, चलो वापस. आणि 35,000ची फौज घेऊन बहादूर खान निघाला पुण्यावर परत पुणे नगर हायवेनं. पण 35,000 फौजेनिशी बहादूर खान पार पुण्यात येऊन पोहोचलाय. एवढीच बातमी हिरानी तिकडं कुरकुमला उभा असणाऱ्या हमीरराव मोहितेंना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय. तिकडून रान मोकळंच आहे. हमीरराव मोहितेंनी कुरकुमवरून एका झेपेत बहादूरकडे गाठला. तिथं वाचमन घेत म्हणून थांबून सुजवले. आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्या जेवढा किमती सामान होता, किमती ऐवज होता, तेवढा सगळा घोड्यावर लागला. हमीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजाने त्याला घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगर 200 दक्षिणी घोडी घेऊन हमीरराव परत बहादूरगडावरून निघाले. ते करकुमला आले आणि सांडस पाटस करत पुण्यात पोहोचले. आणि पुण्यात रायगड इकडं नगरला पोहोचलेला बहादूर खान जीताम करत निघाला होता बहादूरगडाच्या दिशेला. पण जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळेच ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानाने त्याला विचारलं, ये क्या है? आणि तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मरहट्टे हुजूर. मरहट्टे? तो हम किनके पीछे थे? मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था? मरहट्टे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग त्याला कळलं असं फसवलंय. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी तोपर्यंत इकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मराठे? मला सांगा, शत्रूची फौज किती? 35,000. महाराजांची किती? 7,000. बर, प्रत्यक्ष लढाई झाली का? नाही. महाराजांचं काही नुकसान झालं का? नाही. काय हानी झाली का? नाही. आणि फायदा? 1 कोटी. 1 कोटी. सगळ्याच लढाया तलवारीच्या बळावर जिंकता येत नाही. बऱ्याच लढाया बुद्धीच्या जोरावरच जिंकता येतात. महाराजांनी जे यश मिळवलं ते बुद्धीच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर. 1 कोटी महाराजांना मिळाले. आमच्या पोरांना मिळाले असते तर आता पार्टी. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी बनवते आणि परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी ठरवते. महाराजांनी फक्त 1 कोटी मिळवण्या उत्पन्न नियोजन केलं नव्हतं. 1 कोटी मिळवल्यानंतर काय होईल त्याचा विचार महाराजांनी करून ठेवला होता. महाराजांना माहितीये 1 कोटी काढल्यावर हा बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, औरंगाबादचं सैन्य गोळा करेल, लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला करेल. रायगडावर लाखाची फौज घेऊन त्यांनी हल्ला केला तर आपली फौज आहे 10,000. लाखाच्या फौजेशी ती कशी झुंजेल? ऐशा वक्ती राजधानी राखावी कसे? महाराजांच्या लक्षात आलं आपलं सैन्य परत येत नाही तोपर्यंत बहादूर खानाचं आक्रमण थोपवलंच पाहिजे. मग आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे बहादूर खानाचं आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. सुरू झालं महाराजांचं राजकारण. महाराजांनी आपले वकील काझी हैदर यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बहादूर खानाची भेट घ्यायला जा. बहादूर खानची भेट घ्यायला काझी हैदर बहादूर गडावर पोहोचले खरे, पण बहादूर खान काय भेटच घेणार. नको बाबा, ते फसवतात फार. पण राजकीय संकेत असतो. वकिलाची भेट घ्या. बहादूर खानानं नाईलाजानं काझी हैदर यांची भेट घेतली. विचार क्या है? तसे काझी हैदर म्हणाले, हुजूर आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे असे दिवसाढवळ्यात 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. तुमच्या अंतःकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर आमच्याकडनं चुकून झालं हे. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. जेव्हा आला महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस महाराज आपल्या चढताय, 2 दिवस जेवले नाही. शेवटी महाराजांनी आम्हाला सांगितलं, काझी साहेब तुम्ही स्वतः जातीनं जा. बहादूर खान साहेबांना सांगा आम्ही विना अट विना शर्त त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी राजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे. आणि
मदतीसाठी यायला तयार आहे. एवढा ऐकलं तसा बहादूर खान तावडकर उठला. दहा किल्ले मग आत्ताच जागा नाहीच्या, मग जागा का नाही, मग संभाजी महाराज कधी येणार, मग महाराज कधी येतो म्हटले. काझी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. त्याचे काझी हैदर म्हणाले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहे, नव्हे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांनी, आमचे महाराज हे जे सगळं तुम्हाला देणार आहे, म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराजांनी येणं, स्वतः महाराजांनी येणं, या सगळ्याला औरंगजेब बादशहाची मान्यता हवी. बस एकदा बादशांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान मला एवढंच ना, मान्यतेचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना, दिले दिले दिले. त्याच्या काही डोक्यातच नाही आले. मग तो काय आत्ताचा काळ आहे का हो? काय पाहिजे? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. मग बहादूर खानानं लगेच औरंगजेबाला फोन लावला. हा 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 लोकांना हा हा आले आले वकील महाराजांचे. हो 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 नाही नाही 10 किल्ले देतो म्हटले. हा हा नाही नाही विनाट विनाट विनाट. हा 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 नाही नाही संभाजी महाराजांनाही पाठवताय. हो 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 नाही नाही स्वतः महाराज येतो म्हटले. हा 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 नाही नाही फक्त तुमच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद पाहिजे. हा 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 ईमेल करताय, व्हॉट्सअपला त्यांना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ, मग काय करायला लागेल, काय हवंय, मान्यतेचे शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सांगलीस्वात महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. तिथून औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून तो परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं आपल्याला देणार आहे म्हणल्यावर बहादूर खान 4 महिने निवांत. पण या 4 महिन्यात महाराजांनी मात्र 80,000ची फौज गोळा करून रायगडावर ठेवली आणि महाराज म्हटले की आता तरी पण औरंगजेबाचे जसे शिक्क्याचे कागद बहादूर खानाकडे आले, बहादूर खानाने आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवले. जा 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 ते महाराजांना शिक्क्याचे कागद द्या आणि त्यांच्याकडनं 10 किल्ले संभाजी महाराज ते स्वतः सगळं घेऊन या. बहादूर खानाचे वकील पोहोचले रायगडावर. महाराजांनी भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? तसे वकील म्हटले, नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमची 1 कोटी पळवले? कधी? अहो तुमचे हंबीरराव आलते. कुठे? अहो तुमचे हंबीरराव आले, त्यांनी 1 कोटी पळवले. मग काझी हैदर आले, ते म्हणजे 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. काय करूटले महाराज? तुमच्याकडे बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला ते दिमाग दाखवला की आमचा पुत्र धाडला तुम्हाकडं. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेली हो वकील. तिकडं बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले त्याने विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. बर सगळं कळवलंय वकील औरंगजेबाला. 10 किल्ले देणार आहेत, संभाजी महाराजांना पाठवणार आहेत. आता काय करायचं औरंगजेबाला? पण बिचारा बहादूर खान त्यानं सरळ औरंगजेबाला कळवलं, हुजूर त्या शिवाजी राजाने आम्हाला पुन्हा फसवलं. त्याच्या या उत्तराला औरंगजेबानं जे पत्र पाठवलंय ते आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब बहादूर खानाला लिहितो, तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बचमे घेऊन जाता, अफाट खजिना नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता. तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर उठूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. आणि ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या याही प्रश्नाला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. तुम्हाला हुजूर आपण मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्याला सुद्धा आले होते. तुम्हाला कसं फसवलं? आम्हाला तसंच फसवलं. काय बोलतो औरंगजेबाच्या? जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला. चुकून. इतकी भीती, इतकी दहशत त्याच्या मनात महाराजांनी होती. जाणीवपूर्वक विधान करतो, 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. देशापुरते नव्हे, जगात सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती. याचं कारण एक आहे,
महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या पुढे जेवढे शत्रू आले त्या सगळ्यांचा महाराजांनी पराभव केलाय. पण त्या 50 वर्षातल्या एकूण शत्रूंमध्ये फक्त 2च शत्रू भारतीय होते, बाकी सगळे परदेशी होते. दोघं फक्त भारतीय, एक मिर्झा राजा जयसिंग आणि 2 अफजल खान. बाकी सगळे बाहेरच्या देशातले नामवंत सेनापती. महाराजांनी त्यांचा पराभव केला. बेहलोन खान पठाण, सिकंदर चिदरा खान पठाण अफगाणिस्तानचे पराभव. सिद्दी जौहर, सिद्दी सलामत खान एबिसिनियनचा पराभव. इथं उंबरखिंडीमध्ये ज्याला शिवाजी महाराजांनी कुंडून मारले तो कारतलत खान, तो उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे, महाराजांनी त्याचाही पराभव. दिलेर खान इराणचा पराभव. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज सगळ्यांचा पराभव. सर्वोत्तम सेनापती जगातले. खरं तर शिवाजी महाराज जेवढे आग्र्यातून निसटले त्यावेळी लंडन गॅझेट नावाच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावरती बातमी छापून आली होती. शिवाजी महाराज आग्र्यातून निसटले त्यावेळी लंडन गॅझेटनं महाराजांचा उल्लेख काय म्हणून केला असेल? द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ महाराष्ट्र नाही. मग लंडन गॅझेट महाराजांचा उल्लेख करताना लिहितं द किंग ऑफ इंडिया, हिंदुस्थानचे बादशाह छत्रपती शिवाजी महाराज. युग प्रवर्तक, राष्ट्र निर्माते छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्ष झाली आम्हाला प्रेरणा देतातच. खरं तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या पाठीशी उभा राहायला हवं. काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभा राहायला हवं. काही क्षण तुम्हाला काहीतरी देणाऱ्या आणि बाकीचा काळ तुमचा विकास आणवणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभा राहून नाही चालणार. काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभा राहावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट